तू आमकी आमकी नर्तिक आणली का, आम्ही त्यापेक्षा 2 लाखानं जास्तवाले आणू, 2 नर्तिक आणले का आम्ही 5 आणू. अरे कुठं चाललाय महाराष्ट्र, कुठं चाललाय आमची युवा पिढी, कुठं चाललंय शिवभक्त. म्हणजे व्याख्यान देणं किंवा भाषण देणं ते मला नव्हतं वाटलं की ते मला जमेल. माझ्या आयुष्यात मी ठरवलं होतं की आपल्याला गाबुळा वक्ता व्हायचं नाही. आणि त्यांच्या मेंदूत घुसण्यासाठी 2च गोष्टी आणि 2च जागा आहेत, ते म्हणजे एक तर डोळ्यातून नाही तर कानातून. आणि मग रायरी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे मी हे जर शूटिंग वगैरे करून माझे व्याख्यान अजून 10 वर्षापूर्वीची टाकली असती तर आज मी टॉपला असलो असतो. 8 सप्टेंबर 2021ला पहिल्यांदा रायरी हे नाव सुचलं मला. आणि 24 नोव्हेंबरला सायंकाळी ही रायरी लिहून तयार होती माझ्याकडे. मग तुम्ही युवा पिढीला काय सांगाल की तुम्ही कसं नियोजन करता का, म्हणजे तुम्हाला हे सगळं एकत्रच कसं काय पॉसिबल होतं? तर आता लाखभर फॉलोअर्स इंस्टाग्रामवर मला झाले, म्हणून मी इन्फ्लुएन्सर का तर नाही. त्या निमित्तानं तुम्ही 1.5 लाख रुपयाची डॉल्बी आणणार, त्याच्यावर अश्लील गाणी सगळे नाचवणार आणि त्याच्यावर तुम्ही सगळे नाचणार असेल तर मग मला असं वाटतं की ते बिघडलेले तरुण आहेत. याचं इंग्लिशमध्ये नामकरण करायचं झालं तर युटर्न असं म्हणू शकतो आपण याला. कारण ह्याच्यात बिघडलेल्या युवकांनी युटर्न घेऊन पुन्हा कसं भविष्य घडवलंय की सगळ्यांनी महापुरुषाला जातीत वाटून घेतलं, इतक्या टोकाचं वाटून घेतलंय ना की ह्याच्या जयंतीत त्यानं सुद्धा जायचं नाही, त्याच्या जयंतीत हे यायचं नाही. अरे हा महाराष्ट्र नाही राव. म्हणजे मोबाईलवर अख्खी कादंबरी माझ्या मोबाईलवर मी हाताने टाईप करून लिहिलेली आहे. प्रकाशक थोडीशी कात्री लावायचा प्रयत्न करतात. त्याचा प्रवास आप्पाचा हा मंत्रालयातील राज्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचतो. तर ते माझ्या अजून हो का हातावर शहारे आले, अक्षरशः अंगावर काटे आले. मी लिहिताना पण आले होते आणि लोकांचे वाचताना बी येतात. आणि ते रिलेट होतं सगळ्यांचे. उगं नुसतं राजे पुन्हा जन्माला आहे असं म्हणून जमत नाही. की मला माझ्या आईनं जी भाषा शिकवली ती जगातली सगळ्यात भारी भाषा आहे. एकदा खूप चांगला किस्सा आहे. मला अमेरिकेला व्याख्यान करायचं होतं. मी महिनाभर खूप त्याची प्रॅक्टिस केली. इंग्लिश भाषा केली असेल तुम्ही. सो आय वॉन्ट टू स्प्रेड माय थॉट्स इन इंग्लिश, सो आय प्रिपेअर वेल. पण पुन्हा त्यांचा फोन आला की वाईट विचारांना पंख असतात, चांगल्या विचारांना पाय सुद्धा नसतात. एक शब्द जर तुमचा चुकीचा गेला तर माहित नाही कोणत्या गुळीवर तुमचं नाव लिहून ठेवलंय. नमस्कार, निविरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका सावळ तुमचं स्वागत करते. निविरा पब्लिकेशन जी आमची पुस्तकं तुम्ही वाचतच असाल आणि लेखक संवादचे तुम्ही भाग देखील पाहिले असतील. तर आजच्या आपल्या लेखक संवादच्या या भागामध्ये आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे याबद्दल तुम्ही ऐकलं देखील असेल आणि त्यांचं पुस्तक देखील तुम्ही वाचलंच असेल. तर आज आपल्यासोबत आहेत लोकव्याख्यानकार विशाल गरड सर. रायरी या पुस्तकाचे लेखक आहेत ते, आणि तुम्ही विशाल गरड हे नाव देखील ऐकलंच असेल, त्यांची व्याख्यानं देखील ऐकली असतील. तर आज आपण त्यांच्या पूर्ण जर्नीविषयी, त्यांच्या व्याख्यानाविषयी, पुस्तकाच्या पूर्ण प्रवासाविषयी आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, मी तुमचं स्वागत करते. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. सर, आता आपण आपल्या पुस्तकाविषयी पण बोलणारच आहोत, तुमच्या जर्नीविषयी आपल्याला बोलायचंच आहे. पण लोकव्याख्यानकार म्हणून तुमची एक ओळख आहे, तुम्ही सोबत इतरही बरीचशी तुमची कामं सुरूच असतात सोबतच. पण व्याख्या ते तुम्ही आहातच, पण हा जो प्रवास आहे व्याख्यानांचा तो सुरुवात कुठून झाला, या व्याख्यानाकडे तुम्ही कसे काय वळलात? आता व्याख्यानाची सुरुवात जर म्हणाल तर एक 10-15 वर्षापूर्वीचा हा सगळा प्रवास आहे. ठरवून तर मी काही लोकव्याख्यानकार झालो नाही, परंतु लोकांनीच मला लोकव्याख्यानकार केलं. म्हणजे व्याख्यान देणं किंवा भाषण देणं हे मला नव्हतं वाटलं की ते मला जमेल. म्हणजे माझी जर माध्यमिक जीवन पाहिलं तर त्याच्यामध्ये मी कधी स्टेजवर सुद्धा गेलो नाही. परंतु मी डिग्री लेवलला असताना, पदवीचं शिक्षण घेत असताना, मला वाटतं की मी 3rd इयरला वगैरे होतो, तर आमचं जे ॲन्युअल गॅदरिंग असते त्या गॅदरिंगमध्ये मी पहिलं स्पीच माझ्या आयुष्यातलं केलं होतं. आय थिंक की 2008-9चा तो काळ असेल. आणि तिथून मग मला थोडा स्वतःचा आत्मविश्वास बळावला. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं पहिली प्रोसेस म्हणजे वाचन असते. आणि मग वक्तृत्वासाठी सगळ्यात महत्त्वाचा काय गोष्ट आहे तर ते वाचन तुमचं भरपूर असलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थी दशेपासून म्हणजे अगदी पदवीपासून खूप अवांतर वाचन करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर वाचन करत गेल्यामुळे काय झालं, एक स्वतःवरचा विश्वास वाढला. आणि विश्वास वाढला की मग बोलण्यातला सुद्धा आत्मविश्वास ऑटोमॅटिकली तो वाढतोच. मग एकदा आमच्या मामाच्या गावालाच शिवजयंती साजरी करायची होती. आणि मग आमच्या मामाच्या मुलाला वाटलं की आता कुणीतरी आपण वक्ता आणूयात. मग आता बाहेरचं तर कुणी काही भेटलं नाही त्यांना. मग मला ऐनवेळी त्यांनी मला पाचारण केलं की तुला यायचं आणि बोलायचं. म्हणजे मला अनपेक्षित होतं ते सगळं जाणं करणं आणि ते सगळं. परंतु अभ्यासाची मान पक्की असल्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली अनेक पुस्तके याच्या आधी वाचल्यामुळं तिथं गेल्यानंतर जे मी तासभर बोललो तर खऱ्या अर्थानं तिथं घडला विशाल गरड, तिथं घडला व्याख्याता आणि तिथं घडला हा एक वक्ता. तिथून प्रवास सुरू झाला आणि आज एक तप पूर्ण झालं ह्या माझ्या क्षेत्रात, म्हणजे व्याख्यानाच्या क्षेत्रात चांगलं चालू आहे. मग सर, तुम्ही जे व्याख्यानं तुमची महाराष्ट्रभरामध्ये झालेली आहेत, 3000 पेक्षा जास्त व्याख्यानं सरांनी केलेली आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहेत. मग सर, नेमकं व्याख्यानामध्ये तुम्ही सांगता काय युवा पिढीबद्दल, किंवा काय तुम्ही प्रेक्षकांना सांगता? खूप चांगला प्रश्न. काय सांगता?
खरं तर एका व्याख्यात्यानं काय सांगावं हे बऱ्याच अंशी त्याच्या स्वतःवर तर अवलंबून असतंच, परंतु त्याला जे आयोजक म्हणून बोलवतात तर त्यांनाही काय अपेक्षित मुद्दे असतात ते मांडावे लागतात. माझ्या आयुष्यात मी ठरवलं होतं की आपल्याला गाबुळा वक्ता व्हायचं नाही, आपल्याला असा वक्ता व्हायचंय की आयोजकाने कोणताही विषय दिला तरी आपल्याला त्याला न्याय देता आला पाहिजे. आणि म्हणून नेहमीच माझे जे आयडॉल आहेत ते शिवाजीराव भोसले राहिलेले आहेत स्वर्गीय. आणि मग जे कोणते विषय आपल्याला मिळतील त्याच्यावर बोलण्याचं एक कसं मला प्राप्त झालं. आणि आजपर्यंत मला सांगायला अभिमान वाटतो की 51 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयावर मी आजपर्यंत व्याख्यानं दिलेली आहेत. आणि मग युवकांना काय सांगावं हे खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे की मांडताना मी लोकव्याख्यानातून काय मांडतो. तर ज्यावेळेस मी वाचन करत होतो आणि सगळ्या आपला भवताला आपला बघतो आणि त्याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात येते की ह्या आत्ता युवा पिढीला काय द्यायला पाहिजे, आणि जर द्यायला पाहिजे तर त्यांच्या मेंदूत घुसलं पाहिजे. आणि त्यांच्या मेंदूत घुसण्यासाठी दोनच गोष्टी आणि दोनच जागा आहेत, ते म्हणजे एक तर डोळ्यातून नाही तर कानातून. आणि मग जर डोळ्यातून घुसायचं असेल तर आपल्याला लेखक व्हावं लागेल, कानातून घुसायचं असेल तर आपल्याला वक्ता व्हावं लागेल. आणि माझ्याकडे तर त्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मी विकसित केल्या होत्या. आणि मग रायरी कादंबरी तर हे माझं 6वं पुस्तक आहे, परंतु याच्या आधी मी जी रिंदगुड पुस्तक लिहिलं, बाटूक पुस्तक लिहिलं, होय मला बी लेखक पुस्तक ती लिहिलं, हृदयांकित काव्यसंग्रह लिहिला, म्हणजे त्याचा एक इतिहास मोठा आहे. आणि मग ज्यावेळेस पुढं माणसं बसलेली असतात त्यावेळेस माझा हातखंडा हा असतो की त्यांना हे दिलं पाहिजे की ज्यांनी ते आजपर्यंत सहज कुठं ऐकलं नाही. आणि मी स्वतःला लोकव्याख्यानकार म्हणून घेत असताना लोकव्याख्यान का, तर जे त्यांच्या भाषेत आहे तर त्यांच्या भाषेत मी बोललो तर त्यांच्या हृदयाचा ठाव घेता येईल, त्यांच्या मेंदूत लवकर मला जागा करता येईल. आणि आजपर्यंत माझा जो प्रवास आहे 10-12 वर्षाचा याच्यातला जर पाहिला तर लोकांच्या मनात घर करण्याचा जो प्रवास आहे हा प्रचंड सुखकर आहे. आणि मग समोर बसलेल्या प्रेक्षकांना आत्ताचे जे सगळे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचा विचार सांगायला मला फार आवडतो. त्यासोबतच महापुरुषांबद्दल ते काय विचार करतात आणि तो विचार कसा चुकीचा आहे आणि कसा चांगला आहे, या दोन्ही अंगाने मी त्यांना त्या लोकव्याख्यानाच्या माध्यमातून माझ्या समजून सांगतो. याच्यासोबतच जे काय आत्ताच्या युवा पिढीचे नवनवीन विषय पुढे येत आहेत, अनेक सगळे असे विषय आहेत, ते देखील मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. मग सर तुम्ही लोकव्याख्यानकार आहात, पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला सतत फिरत राहावं लागतं, प्रवास तुमचे खूप होतात, पण सोबतच तुम्ही दिग्दर्शन पण केले, चित्रकार पण आहात, कॅलिग्राफी पण केली आहे. मग एक अष्टरंगी आपण एक व्यक्तिमत्वच म्हणू शकतो या गोष्टीला. स्वतः रायरीय पुस्तकांचं जे कॅलिग्राफी असते ते सरांनी स्वतःच देखील केलेली आहे ती, सोबतच इन्फ्लुएन्सर पण आहेत. मग सर आत्ताची जी युवा पिढी आपण म्हणू शकतो ती मल्टीटास्किंग करायचा प्रयत्न करते, मल्टीटास्किंगचा, नोकरीसोबत बिझनेस हवा, शिक्षण हवं, सगळंच हवं. मग तुम्ही या युवा पिढीला काय सांगाल की तुम्ही कसं नियोजन करता कामाचं, तुम्हाला हे सगळं एकत्रच कसं काय पॉसिबल होतं? माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न फिक्स ठरलेला असतो की एकच व्यक्ती या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकतो. परंतु मी हे सांगताना असं सांगेल की तुम्ही जेवढं काय मला बिरुदं लावली ते मला अजूनही कमीच वाटतात. म्हणजे माणूस हा 64 अजून म्हणजे 64 कलाचा अधिपती आहे माणूस. आपल्यामध्ये जेवढ्या सगळ्या कला आहेत तुम्ही फक्त त्याला वेळ द्या, त्या बाहेर काढा आणि शोधण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे मी माझे जेवढे युवक आहेत त्यांना या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस आईच्या पोटातून बाहेर येताना तिथून पुढे तुमचा प्रवास सुरू होतो. मग गर्भसंस्कार वगैरे ह्या गोष्टी तर आल्याच, परंतु तिथून बाहेर पडल्यानंतर जे समाज म्हणून तुमच्यावर संस्कार पडतात ना तर त्यात तुम्ही घडायला पाहिजे. आणि तुम्ही शोधा स्वतःच्या आतमधला. आता विशाल गरड हे मला आईनं, आमच्या आत्यानं, आमच्या वडिलांनी दिलेलं नाव विशाल गरड किंवा माझ्या कुळातून आलेलं नाव. पण लोकव्याख्यानकार हे लोकांनी मला दिलं, लेखक हे माझ्या वाचकांनी मला दिलं, चित्रकार हे माझ्या कलाप्रिय रसिकांनी मला दिलं, कॅलिग्राफर हे सुलेखन आवडणाऱ्या लोकांनी मला दिलं. ही जी बिरुदं आहेत ही सगळी समाजानं परत मला चिटकवली का, माझ्यातले जे गुण आहेत ते पाहून. मग प्रत्येक जो युवक आहे किंवा युवती आहे त्यांनी स्वतःतले हे सगळं शोधलं पाहिजे, शोधलं की थांबायला नाही पाहिजे. मी पण शोध घेत गेलो आणि ज्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी सापडल्या मी त्याला वेळ देत गेलो. मग माझा 10-15 वर्षाचा माझा कालखंड जो तू काढलास तर त्याच्यामध्ये माझा बहुतांश वेळ कशात गेला असेल तर वाचनात गेला, कारण तो सगळ्यात मोठा बेस आहे माझा. आणि ही खालचं जे बेसमेंट आहे ना ते इतकं पक्क केलंय की मी त्याच्यात खूप वर्ष घालवली. म्हणजे मला प्रसिद्धीचा हव्यास अजिबात नव्हता त्याही वेळेस. म्हणजे मी हे जर शूटिंग वगैरे करून माझे व्याख्यान अजून 10 वर्षापूर्वीची टाकली असती तर आज मी टॉपला असलो असतो. पण मला ते असं गाबुळं जायचं नव्हतं लोकांसमोर. असं जायचं होतं की लोकांनी मला सांगावं की हा पेन आहे, ह्या पेनवर 1 तास बोलायचे विशाल गरड ये, हे दगड आहे ह्याच्यावर 1 तास बोलायचे विशाल गरड ये, ही माझी सायकल ह्याला 1 वर्ष पूर्ण झाली त्याच्यावर तुला बोलायचे विशाल गरड ये. तुम्ही विषय कोणताही द्या, एक वस्तू म्हणून त्याकडे बघू नका. त्या वस्तूचे सगळे बारकावे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आणि मी पुन्हा परत तेच सांगतो की तुमची समृद्धता जी आहे विचारांची ती तेव्हाच होते ज्यावेळेस तुम्ही समाजाचा सर्वांगानं अभ्यास कराल. अरे तू सर्वांगानं अभ्यास करण्यासाठी तुझा तेवढा अनुभव तर व्हायला नको का? माझे 3000 पेक्षा जास्त व्याख्यान आज, म्हणजे त्यात भाषणं पण आहेत काय,
तर हे करत असताना मी संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्याचा जो प्रवास केला, त्या प्रवासानं लोकव्याख्यानकार घडवला. त्या प्रवासात जी जी माणसं सगळी भेटली त्या माणसांनी लोकव्याख्यानकार घडवला. व्याख्यान संपल्यानंतर मी खाली उतरायचो आणि जेवढ्या सगळ्या अगदी म्हाताऱ्या बाया असतील, वृद्ध पुरुष असतील, लहान लहान लेकरं असतील, अतिशय प्रेमानं जवळ येतात, कुरवाळतात, हातात हात देतात, कुणी डोक्यावर हात फिरवतंय, कुणी पाठीवर थाप टाकते. हे अनुभव जे आहेत ना, ते अनुभव घडवत असतो. आणि मग ह्या प्रतिक्रिया मला येत गेल्या, म्हणून माझ्यातला प्रत्येक कला प्रकार घडत गेला. मग लेखन असू दे, त्यानंतर चित्रकला असू दे. आता तू म्हटले की तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, खरं तर मी स्वतःला तसं मानत नाही, पण इन्फ्लुएन्सर का, तर आता लाखभर फॉलोअर्स इंस्टाग्रामवर मला झाले म्हणून मी इन्फ्लुएन्सर का, तर नाही. मला रस्त्यानं जाताना जे जे काही भावतं ना ते मला मांडायला आवडतं. आणि तो प्रवास तसा सुरू झाला ना. अवघ्या 4-5 वर्षात तर इंस्टाग्रामवर लाखभरचे आता 1,10,000 काहीतरी फॉलोअर्स आहेत. कदाचित अजून पुढे खूप ते वाढतच चालतील. पण फॉलोअर्स वाढवायचे म्हणून करत होतो का, तर अजिबात नाही, काही संबंध नाही त्याचा. कारण माझं असं मत आहे की ज्याला जितके फॉलोअर्स तो जास्त विद्वान, हे अतिशय चुकीचा विषय आहे. तसं असलं असतं तर अनेक जेवढे नामवंत व्याख्याते आहेत, अनेक नामवंत लेखक आहेत, तर त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत म्हणून त्यांना काही त्यातलं येत नाही, काय याच्यावर विश्वास नाही. पण लोक प्रेम करायला लागले त्या गोष्टीवर, हे फार चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि वेळेचं म्हणशील तर आवड असली की सवड निघते. त्यामुळे मी कॉलेजवर प्राध्यापक आहे आणि मी पिकशास्त्र आणि पर्यावरण हा विषय शिकवतो. तर डॉक्टर चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे जे संस्थापक आहेत संजीव कुमार सोनवणे सर, तर हे मला फार मोठं पाठबळ देतात ह्या गोष्टीसाठी. माझे प्राचार्य असतील, आमचा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील, की मी जे काम करतोय ते चांगलं काम आहे, समाजाला प्रबोधन करण्याचं काम आहे आणि प्रबोधनातूनच सगळ्या गोष्टी घडतात, उभारी मिळते लोकांना. तर त्यामुळं ते सपोर्ट करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला मी वेळ देऊ शकतो. अर्थात माझे लेक्चर्स वगैरे झाल्यानंतर जो फावला वेळ मला मिळतो, तर माझा वेळ मोकळा म्हणून असा कधी नसतोच. कधी कधी माझी बायको फार तक्रार करते त्याबद्दल आणि माझ्या मुलीसुद्धा तक्रार करतात. पण आता 2 मुली आहेत मला, पण जेवढे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्या सगळ्याच मुली आहेत आपल्या, ते सगळीच आपली लेकरं आहेत. ज्या वृद्ध बायका आहेत त्या सगळ्याच आपल्या आया आहेत. आणि हा संस्कार स्वतःवर पाडून घेतल्यामुळं माझा वेळ आता माझा नाहीच आहे, तर तो लोकांचाच झालेला आहे. आणि त्यातूनच मग वेळात वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. मग सर तुम्ही आताच म्हणाल की अभ्यास आणि अनुभव देखील खूप महत्त्वाचा आहेत. मग तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात फिरलाय, तिथे जेव्हा तुम्हाला युवा पिढी दिसते, आजची जी युवा पिढी दिसते, ती तुम्हाला कशी भावली, कशी त्यांचा अनुभव तुम्हाला काय आला नेमका, ती आता काय करते सध्या युवा पिढी? मला सर्वात मोठा अनुभव हा आला की मी जो रायरी आपल्या कादंबरीत प्रकर्षानं मांडलेला आहे की ही गोष्ट शिवभक्तांची आहे, आपल्या रायरी कादंबरीत मी लिहिलेली. आणि मग ही गोष्ट मांडत असताना ही जरी काल्पनिक असली तरी त्याच्या पायथ्याशी प्रचंड मोठं वास्तव आहे. आणि ते वास्तव तेच आहे की जे मी लोकव्याख्याने करत असताना मी अनुभवलं. आणि आत्ताचे युवक पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी एक भूक दिसते की त्यांना अद्वितीय असं काहीतरी करायचं, खूप काहीतरी घडायचंय. आणि म्हणूनच त्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतकं ते प्रेमात पडतात. कारण या मातीवर अद्वितीय कामगिरी करणारा एकमेव अद्वितीय असा महापुरुष होऊन गेला. आणि त्याच्या सहवासात राहिलं तर आपल्यालाही थोडीशी त्याची नाही का सावली पडल, ह्या माध्यमातून ते प्रयत्नशील आहेत. म्हणून माझ्या लोकव्याख्यानाचे कार्यक्रम सुद्धा सगळ्यात जास्त आत्तापर्यंत जे आयोजित झाले ते छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरच झालेले आहेत. आणि मग त्यांची जी ती भूक आहे ना ती मला फार आवडते. आणि आजचा सगळेच युवक असे नाहीत. मग त्यात जे काही बिघडलेले युवक आहेत, बिघडलेले म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणतो तर जयंतीचा कार्यक्रम आहे आणि मग जयंती म्हटलं की सगळ्यांना नाही का उत्साह वगैरे, जयंती ही साजरी झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे, ती उत्साह साजरी झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण त्या निमित्तानं तुम्ही 1,00,000-1.5 लाख रुपयाची डॉल्बी आणणार, त्याच्यावर अश्लील गाणी सगळे नाचवणार आणि त्याच्यावर तुम्ही सगळे नाचणार असाल तर मग मला असं वाटतं की ते बिघडलेले तरुण आहेत. आणि नाचण्याला अजिबात विरोध नाही. सेपरेट तुमच्या मंडळाच्या अध्यक्षाचा एखादा वाढदिवस असू द्या, जगातली सगळ्यात मोठी डॉल्बी आणून नाचा की तुम्ही, कोण नाही म्हणते. परंतु महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं का, भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनं का, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं का, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं का, जयंत्या साजऱ्या झाल्याच पाहिजे, लई मोठ्या प्रमाणात साजऱ्या झाल्या पाहिजे. अरे परंतु ते विचाराने तर त्याचं उदात्तीकरण करा. जयंतीत काय व्हायला लागलंय, फक्त फोटोज आणि त्या मूर्त्याचं उदात्तीकरण व्हायला लागलं. त्याही उदात्तीकरणाला पाठबळच आहे. पण ते करत असताना अधपतन किती व्हायला लागले त्या महापुरुषांच्या विचारांचं, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. मग विचार महत्वाचे आहेत त्या महापुरुषाचे. मग मी मांडतो ते व्याख्यानातून आणि लोकांना ते आवडतं. म्हणजे मी कधी कधी टोचून सुद्धा बोलतो काही युवकांना, परंतु तेच परत उतरल्या म्हणतात सर आम्ही ते मोठी मिरवणूक चालली होती ती कॅन्सल केली बरं का, आता आम्ही पुस्तक वाचायचं ठरवलंय सर. आणि अजून एक महत्वाचं मला सांगावं वाटतं ह्यात प्रश्नाला जोडून, की जी इरिशिरी आहे ना गाव पातळीवर प्रचंड आहे.
इरिशिरी. इरिशिरी कशी आहे की ह्या मंडळानं ते केलं मग आपण त्यापेक्षा भारी करायचं. आणि ही इरिशिरी दुर्दैवानं कशात आहे माहिती आहे का, तू कोणची डॉल्बी आणली, हे इथली का 1 लाख, आम्ही 1.5 लाखाची आणू. तू आमकी नर्तिका आणली का, आम्ही त्यापेक्षा 2 लाखानं जास्तवाले आणू. 2 नर्तिका आणले का, आम्ही 5 आणू. अरे कुठं चाललाय महाराष्ट्र, कुठं चाललाय आमची युवा पिढी, कुठं चाललंय शिवभक्त. सगळेच असे नाहीत बरं का, हे जे वाईटानं काम करतात त्यांच्यासाठी सांगतो. मग त्यांना मी सांगतो लोकव्याख्यानाच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराजांनी बाई नाचवली नव्हती, बाई वाचवली होती. आणि जर बाई वाचवल्याचा इतिहास आपला असेल तर मग आपणच अशा जयंतीच्या निमित्तानं, आपल्या सणवाराच्या निमित्तानं बाया जर नाचवायला लागलो तर आम्ही काय देतोय समाजाला, हे सुद्धा कान पकडून किंवा कानाच्या हळूच जवळ जाऊन त्यांना सांगणं गरजेचं आहे, जे मी लोकव्याख्यानाच्या माध्यमातून करतो. मग सर तुम्ही आता जसं म्हणालात की युवा पिढी आपली जी या वळणावर जाते किंवा त्यांची जी पद्धत चुकीची आहे, मग आपलं रायरी जे पुस्तक आहे ते शिवाजी महाराजांच्या चरित्राशी रिलेटेड आहे की रायरी नक्की काय सांगतं, रायरी नक्की काय आहे? रायरी हे जे पुस्तक आहे माझं, मुळात रायरीला आपण पुस्तक म्हणावं का, तर मी पुस्तक म्हणतच नाही. तर हा एक जगण्याचा ग्रंथ आहे, जो नवोदित जे कोणी युवक असतील, ज्याला वाटतं की मला आयुष्यात काहीतरी घडायचंय आणि ज्यांनी बिघडलेले आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रायरी विकत घ्यावी वाचा. का, कारण ह्याच्यामध्ये माहिती आहे का, जर भविष्यात कधी याचं इंग्लिशमध्ये नामकरण करायचं झालं तर युटर्न असं म्हणू शकतो आपण याला. कारण ह्याच्यात बिघडलेल्या युवकांनी युटर्न घेऊन पुन्हा कसं भविष्य घडवलंय हे खूप छान पद्धतीने मांडलंय मी रायरीमध्ये. मग मी असं म्हणेन की आपण प्रत्येक जण जन्म घेतो आणि जन्माला नंतर आपण एक हार्डवेअर असतो, तू मी सगळे आपण हार्डवेअर आहोत. आईच्या पोटातून बाहेर आलो, त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर टाकावं लागतं. आणि मग रायरी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सॉफ्टवेअर आहे, जे युवकांच्या डोक्यात ते बसेल त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याने इतिहास घडवेल. आता सॉफ्टवेअर का म्हटलं तर रायरीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला मिळेल का, नाही. रायरी हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे का, नाही. मग काय आहे, रायरी ही शिवभक्तांची गोष्ट आहे, जे गावकुसातले शिवभक्त आहेत आणि ते शिवभक्त त्यातले काही जे वाया गेले होते, व्यसनी झाले होते, वाईट मार्गाला लागले होते, तर त्यांच्यातलंच एक आप्पा नावाचं एक आपलं मेन लीड कॅरेक्टर आहे आप्पा. तर त्या आप्पानं ठरवलं आणि त्या सगळ्या पोरांना पुन्हा युटर्न मारून रायगडाची सफर घडवली. आणि रायगडावर गेल्यानंतर त्यांना जी अनुभूती मिळाली, जो छत्रपतीचा इतिहास ऐकायला मिळाला, अनुभवायला मिळाला, तिथून ते घडले. ते सॉफ्टवेअर रायगडावर त्यांच्या मेंदूमध्ये काय झालं, इन्स्टॉल झालं. आणि खऱ्या अर्थानं रायरी ही कादंबरी हार्डवेअर नसून म्हणजे शिवचरित्राचं, ते शिवचरित्राचं सॉफ्टवेअर आहे, जे महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या प्रत्येक युवकाच्या डोक्यामध्ये इन्स्टॉल झालं पाहिजे. आताच्या तरुण पिढीला समजेल अशा भाषेत तुम्ही पूर्ण ते समजून सांगितलेलं आहे नक्की रायरी म्हणजे काय ते. सर अजूनही प्रश्न होता की तुम्ही लघुकथा लिहिल्यात, कविता संग्रह केलेत, कादंबरीकडे रायरीसारख्या विषयाकडे कसे काय वळलात तुम्ही? हो, खरं सांगू का, आता विश्वास बसणार नाही, रायरी ही माझी पहिलीच कादंबरी. हां तेच. आणि पहिलीच कादंबरी, त्यासोबतच सगळ्यात कमी दिवसात लिहिलेली कादंबरी. म्हणजे मलाच माहित नाही की ह्याच्या आधी कादंबरी लिहिण्याचा विक्रम कोणी केलेला आहे. जर कोणी नसन केला तर मग मीच केलाय. कारण 78 डेज, फक्त 78 दिवसात ही कादंबरी परिपूर्णपणे लिहिली. मी याचा थोडासा इतिहास सांगतो, त्याच्यात पण ते आहेच प्रास्ताविकेत की 8 सप्टेंबर 2021 पहिल्यांदा रायरी हे नाव सुचलं मला. आणि 24 नोव्हेंबरला सायंकाळी ही रायरी लिहून तयार होती माझ्याकडे. एवढं 250 पानांचंच फक्त पुस्तक आहे आणि सलग एवढं सलग लिहिणं. आणि ते लिहिताना मी असं नाही केलं की माझ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी एक बंद खोलीत बसलो आणि मी लिहित बसलो. मी सकाळी 2-3 तास आणि सायंकाळी 2-3 तास एवढाच वेळ फक्त लिहायचो. हो, माझं सगळं कॉलेज मी सगळं व्यवस्थित माझं केलं. माझ्या तारखा होत्या लोकव्याख्यानाच्या, त्या सगळ्या केल्या. घरच्या कौटुंबिक जबाबदारी जे 50% मध्ये मोडतात, बाकीच्या 50% मध्ये सगळं. म्हणजे आता ज्याला लहान लहान मुली आहेत, म्हणजे माझी कादंबरी ही माझी मोठी मुलगी, ती जन्माला आली होती नुकतीच, 1 वर्षाची असेल, तर त्याच्या काय जबाबदारी असतात ही एक बापच समजू शकतो. म्हणजे हे आपली इंटरव्ह्यू ऐकणारे, त्या जबाबदारी असताना सुद्धा मी हे सगळं केलं. आणि मग ठीक आहे, आता म्हणू शकतो आपण की हे मग महाराजांचं स्वप्न होतं का, की महाराजांच्या मी एवढं प्रेमात होतो आणि मला कोणीतरी सुचवलं. तर मी धन्यवाद देतो की न्यूयॉर्कचे आपले शरद तांदळे यांना, की सुचवलं कोणी रायरी पुस्तक, तर त्यांनी सुचवलं मला. लिहिलं मी, पण सुचवणाराही तेवढाच ग्रेट आहे. तर त्यांनी मला एक दिवशी सहज, मी दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला गेलतो आणि त्यांनी मला सांगितलं की विशालराव, तुम्ही एवढे व्याख्यानं देता, हा विषय मांडता, हे पुस्तकाच्या स्वरूपात आलं पाहिजे. खरी कादंबरीची सुरुवात तिथून झाली. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी 8 सप्टेंबरला ठरवलं आणि 24 नोव्हेंबरला ती रायरी पूर्ण झाली. आणि 1 डिसेंबरला त्यांच्या घरी येऊन पहाटे 6 वाजता बेल वाजून हे बघा ही रायरी हे दिलं होतं.
मला वाटतं 78 दिवसात एवढं मोठं पुस्तक आणि तासात जर काढलं काही तर रोजचे 2-3 तास फक्त मी लिहायचो. पण दिवसभर मी जगायचो ती पुस्तक जगायचो दिवसभर. आणि त्याच्यामध्ये जेवढी कथानक आहेत ना ती गोष्टी सगळ्या एकमेकाला बोलत राहायची. मग मी त्या आपल्या हृदयाच्या एका कप्प्यात किंवा मेंदूच्या एका कप्प्यामध्ये त्यांना बंद करून ठेवायचो की त्यांचा काय संवाद झालाय. मग कधी कधी मी पहाटे 1लाच उठायचो, कधी कधी पहाटे 3लाच उठायचो आणि लिहित बसायचो. अर्थात आपली आत्ताची पिढी गॅजेटची पिढी आहे, आता लिहायचं वगैरे हे फार कमी झालं. मी सगळी ही रायरी कादंबरी मोबाईलवर लिहून काढली. म्हणजे मोबाईलवर अख्खी कादंबरी माझ्या मोबाईलवर मी हाताने टाईप करून लिहिलेली आहे. त्यामुळेही ती फास्ट झाली, जलद झाली. आणि परत प्रूफ रिडिंग वगैरे होताना आदरणीय अमृता वहिनींना मला धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांचा देखील हातखंडा हाच होता की सर तुम्ही जे लिहिलंय ना ओरिजिनल आम्ही तेच ठेवणार, त्यात कात्री लावणार नाही. जनरली काही विचार असतात ज्यांना असं वाटतं की भविष्यात काय त्याचं होईल काय नाही, प्रकाशक थोडीशी कात्री लावायचा प्रयत्न करतात. पण न्यू एरा पब्लिकेशनची मी मनापासून आभार यासाठी मानतो की मी जे लिहिलं ना त्याच्यातला एक अनुस्वार सुद्धा त्यांनी बदलला नाही. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की नवोदित लेखकांना तुम्ही इतकं मोठं पाठबळ देता आणि इतकं मोठं शस्त्र हातात देता. तर अशा पद्धतीची ही रायरीचा सगळा प्रवास होते. सर रायरी पुस्तकाचं आपण जर कव्हर पेज जर बघितलं तर तुम्ही आत्ताच्या पिढीतला युवक तिथं दाखवले आणि महाराज आपले आहेत. तर हे युनिक आहे खूपच. आणि हे काय सांगतं मुखपृष्ठातून तुम्हाला काय सांगायचं होतं? हा तर बरेच जणांना हा प्रश्न पडतो की महाराज असे आतापर्यंत कधी दाखवलेच नाही. महाराज जवळ आता मला काही काही मेसेज करतात सर महाराज आताची पोरं कसं काय असं होऊ शकते सर, असं कसं तुम्ही दाखवले महाराज. पण तुम्ही जर बारकाईनं पाहिलं महाराज या युवकासोबत आहेत उभा, पण कसे आहेत त्याच्या खांद्यावर हात टाकला का त्यांनी? अजिबात नाही. महाराज मित्र नाहीत. महाराजांचा हात हा असा पाठीमागून त्याच्या खांद्यावर ठेवलेला आहे. म्हणजे महाराज हा आधार आहे प्रत्येक युवकाचा. आणि हे जे मुखपृष्ठ आहे सुंदर, हे माझ्या संकल्पनेतून सादर झालं असलं तरी याला मूर्त स्वरूप देण्याचं काम प्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांनी केले, जे माझे मित्र आहेत माड्याचे. आणि जे माझ्या डोक्यात होतं ना ते आहे असं त्यांनी सगळं मी पण स्वतः काढू शकलो असतो, पण मला असं वाटलं की ही गोष्ट एखाद्या प्रख्यात चित्रकाराने केली पाहिजे. त्यामुळे मी त्यांना संधी दिली आणि त्यांनी न्याय दिला. तर हे कॅरेक्टर आप्पा आहे. हाच तो आप्पा आहे जो आपल्या या रायरीचा नायक आहे. आणि हा नायक कशा पद्धतीने शिवाजी महाराज नावाचं विचारांचं सॉफ्टवेअर स्वतःच्या मेंदूमध्ये घालून सगळ्या त्याच्या बिघडलेल्या मित्रांना एका चांगल्या वळणावर घेऊन येतो. डुगारवाडी सारख्या पांगिरा नदीच्या काठीच्या असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये घडलेली कथा, त्याचा प्रवास आप्पाचा हा मंत्रालयातील राज्यमंत्र्यापर्यंत जाऊन पोहोचतो. तर ही अशी चित्तथरारक कथा आहे एकदम. म्हणजे आजपर्यंत असा माझा एक दिवस गेला नाही की मला रायरीबद्दल मेसेज आला नाही, प्रतिक्रिया आल्या नाही. इंस्टाग्रामवर येतो, फेसबुकवर तेच, युट्यूबवर तेच, पर्सनल मेसेजवर तेच, व्हॉट्सअपवर तेच. पब्लिकेशन हाऊसला देखील असतात त्या देखील वेगळ्याच आहेत. त्या न्यू इयराकडे आलेल्या वेगळ्या. त्यात न्यू इयराचा खूप मोठा वाटा आहे की खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य हे न्यू इयराने आताच्या नव्या पिढीतले एक चांगलं प्रकाशन संस्था की ज्यांनी युवकांची म्हणजे गरज लक्षात ठेवून ते खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. तर अशा पद्धतीचे हे मुखपृष्ठ आहे. सर आपण या पुस्तकातील आता पात्रांविषयी सांगितलं, आप्पाराव संतोष आहे. मग ही जी युवक पिढी आहे जी तुम्ही उल्लेख केलेला आहे ती तुम्हाला सापडली कुठे? म्हणजे तुम्हाला कुठे, कोण तुम्ही एवढे फिरलेला आहात, तुम्हाला प्रवास झालेला आहे, कुठे तुम्हाला सापडले हे व्यक्तिमत्व? प्रत्येक लेखक जो लिहितो ना तर त्याला असं गॉड गिफ्ट काहीतरी मनात सुचते असं नसते अजिबात. त्यानं समाजात फिरत असताना त्याला जे जे जवळचे दिसतात ना तेच त्यात रिफ्लेक्ट होत असते. ही सगळी नावं कुठली आहे ती? तर राहुल्या नावाचा खराच माझा मित्र आहे, त्याची टपरी आमच्या स्टँडवर, ती राहुल्या तिथला घेतलाय. पत्या प्रतीक माझा लहान भाऊ आहे, त्याचंच नाव त्याच्यात घेतलंय. आमल्या हा एक आमचा मित्र आहे, त्याचं नाव त्याच्यात घेतलंय. मग संताजी नावाचा एक मित्र आहे. संत्या नावाचं कॅरेक्टर हे जे आहे ना ते कशा पद्धतीनं त्यात सुचलं तर जे कोणी युवक आहे त्यांच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, शक्ती आहे, राजकारणात काहीतरी करून दाखवण्याचं सामर्थ्य आहे. पण तरी पण केवळ आपल्यावरही कोणीतरी नेता आहे, त्यामुळे त्याचं कर्तृत्व दबून गेलेला आहे. जो की भविष्यातला तो मोठा नेता होऊ शकतो, पण तो आता होत नाहीये. तो फक्त त्याच्याच हाताखाली काम करतोय. आणि तो जो कोणी तथाकथित नेता आहे तो त्याला वाईट वळणावर लावतोय, त्याच्या शक्तीचा फक्त फायदा करून घेतोय आणि स्वतःची शक्ती वाढवतोय. तर याच्यात जितकं तुल्यबळ कॅरेक्टर हे संताजी याचं आहे, आपल्या आप्पाचं आहे, तेवढं संताजीचं पण आहे, ज्याला आपण संत्या म्हणतो. जो बिघडलेला युवक प्रचंड ताकदीचा, पण संत्याला सुद्धा त्या गावचं सरपंच करण्या इतपतची हिंमत ही आप्पामुळे मिळते. आप्पा म्हणण्यापेक्षा आप्पा जो शिवाजी महाराजाचं चरित्र त्याला सांगतो कशा पद्धतीने अंगीकारलं पाहिजे. आणि खूप व्हरायटी ऑफ शिवचरित्रातल्या गोष्टी याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, इनबिल्ट टाकलेल्या आहेत. म्हणजे गोष्ट पोरांची आहे, पण त्या पोरांच्या गोष्टीमध्ये दिसतंय तुम्हाला काय, शिवचरित्र. आणि खूप वेगवेगळे उदाहरण आणि अनुभव या ठिकाणी मांडलेले आहेत. तर काल्पनिक असली तरी पण वास्तववादी कथा, सगळ्या कथा वास्तववादीच आहे.
तिला काल्पनिक स्वरूप देण्यात आले. देण्यात आलं. पुन्हा कोणी म्हणायला नको हे माझंच लिहिलं हे जसं लिहिलंय. आणि त्यात मी तसा उल्लेख करू शकत नाही कोणाचा पर्सनली, पण हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि इतकं प्रचंड वास्तव आहे ज्याला आपण अतिप्रचंड वास्तव म्हणू शकतो. इतकं अतिप्रचंड वास्तव आहे की आज जो कोणी वाचतो ना तर तो विचार करतो. एक पत्याचा प्रसंग आहे प्रतीक म्हणून, की त्याचे वडील वारलेले आहेत, तो बेरोजगार आहे, त्याला कुठं काम मिळाना आणि त्याला एक दिवस वाटते की यार आपण आपली आई मोलमजुरी करते, आपण तिला काहीतरी केलं पाहिजे. तो कामाला जातो, अक्षरशः कामाला गेल्यानंतर त्याला जी पहिला घामाचा वास ज्याला लागलेला असतो, ते पैसे त्याच्या हातात येतात आणि त्या पैशाची साडी आणून आई अशी भाकरी करत बसली असते, ती मागून आईच्या पाठीवर टाकते ना, ते माझ्या अजून हो का हातावर शहारे आले, अक्षरशः अंगावर काटे आले. मी लिहिताना पण आले होते आणि लोकांचे वाचताना बी येतात. वाचताना पण. आणि ते रिलेट होतं सगळ्यांच्या, आणि हे जास्त गरजेचं आहे. म्हणून हे कुठंतरी मी पाहिलंय, हे स्वतः अनुभवलंय आणि म्हणून त्यात ते रिफ्लेक्ट झालंय. सगळी पात्र मी कधी ना कधी कुठे ना कुठे अनुभवलेली आहेत आणि त्याच्यातले जे वाचकांनी सुद्धा प्रसंग ते अनुभवले, त्यांना स्वतःशी पण रिलेट झालीच असणार आहे ती नक्कीच. ऍब्सोल्युटली. हो. सर, पुस्तकाचं जर आपण ब्लर्ब बघितलं तर तुम्ही इथं क्वेश्चन्स सांगितलेले आहेत, प्रश्न आहेत आणि हे प्रश्न प्रवृत्त करतात की कादंबरीमध्ये नक्की काय आहेत. तर मला पहिला प्रश्न याच्यातला खरंच विचारायचा आहे की आजचा युवक महापुरुषांबद्दल काय विचार करतोय. इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन अँड युथ टू युथ. प्रत्येकाच्या नुसार वेगवेगळे आहेत महापुरुष. पण मला जे आता जाणवतंय ना की सगळ्यांनी महापुरुषाला जातीत वाटून घेतलंय, इतक्या टोकाचं वाटून घेतलंय ना की ह्याच्या जयंतीत त्यानं सुद्धा जायचं नाही, त्याच्या जयंतीत हे यायचं नाही. अरे हा महाराष्ट्र नाही राव. मी लोकव्याख्याता असताना माझ्या आयुष्यात मी असं कधीच केलं नाही की मी फक्त शिवव्याख्याते म्हणून माझ्या नावाचं बिरुद कधीच लावून घेतलं नाही. अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, पण तितक्याच अभिमानानं मी हे देखील सांगतो की मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मानतो, मी महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र मानतो, मी सावित्रीबाई फुलेंचं चरित्र मानतो, मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र मानतो. या सगळ्या महापुरुषांना देखील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं चरित्र मानतो आणि मांडलंय. मग मी फक्त शिवव्याख्याता का? तर नाही, मी लोकव्याख्यानकार. कारण माझ्या तोंडून माझ्या मेंदूमध्ये मी सगळ्या महापुरुषांना समान जागा दिलेली आहे आणि प्रत्येक युवकांना ते करायला पाहिजे जे की दिसत नाही. मग जयंती म्हटलं का तुम्ही बघा ना, आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की मराठ्याचीच पोरं सगळ्यात पुढं, जे की तसं नाही पाहिजे अजिबात. का? छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार 18 पगड जातील 12 बलुतेदार या सगळ्यांनी एकत्र येऊन करायची जयंती आहे ती. मग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती म्हटलं की तोच एक ठराविक समाज समजा खूप मोठ्या पद्धतीनं साजरी करतात. साजरी करायलाच पाहिजे मोठ्यानं धूमधाममध्ये, पण सगळ्यांनी मिळून करा की राव. मग आत्ताच्या युवकामध्ये हे जे डिव्हायडेशन झाले ना, हे मला फार वाईट वाटतं की नाही व्हायला पाहिजे. आणि ह्याचं एकमेव कारण आहे की जयंतीच्या निमित्तानं लोकव्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित होण्याऐवजी, पुस्तकं वाटण्याच्या ऐवजी बाकीचेच कार्यक्रम सगळे आयोजित केले जातात. आणि जर त्यांना आपला महापुरुष कसा जगला, महापुरुषांचे काय म्हणतात त्याला तत्व काय होते हे जर त्यांना कळलं की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय तत्व बाळगली, त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुणाला आयडॉल मानलं आणि जातीपाती सोडून आयडॉल मानलं ना. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी गुरु कुणाला मानलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कुणाला मानलं? महात्मा ज्योतिबा फुलेंना. महात्मा ज्योतिबांनी फुलेंनी गुरु कुणाला मानलं होतं? शिवाजी महाराजांना. काढा सगळ्यांच्या जाती, वेगवेगळ्या जाती आहे की राव. मग त्यांनी जर जात बघितली नाही आपल्याला गुरु करून घेताना किंवा एखाद्याचे विचार आत्मसात करताना, मग आताचे युवक काय बघतायत? म्हणून हे बघा, मी विशाल गरड मराठ्याचा आहे म्हणून त्याला बाकीच्या माणसांनी त्याला व्याख्यानाला कशा बोलायचं, त्याला काय करायचं, ही चुकीचं आहे ना. अरे बुद्धिमत्ता ही गोष्ट वेगळी आहे ना. तुला न्याय कोण देतंय त्या महापुरुषाला, हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुम्ही जात बघून धर्म बघून त्या माणसाला बोलायचं का नाही, त्याला काय करणार, असं करणार का? आता मला जी युवकामध्ये जाणवत आहे का, हे फार जास्त प्रमाणात होत आहे. पण आता आमच्यासारखी काही व्याख्याते आहेत किंवा वक्ते आहेत, काही लेखक आहेत जे प्रयत्न करतात ही गोष्ट मिटवण्यासाठी, लक्षात घ्या. त्यामुळे माझं असं मत आहे की महापुरुष आता जिवंत होणार नाहीत. बघा, काही करा, किती मोठे यज्ञ करा, काय करा, तुम्ही महापुरुष जिवंत होणार नाही. पण महापुरुष मेलेच कुठं जे तुम्हाला जिवंत करायचे. उगं नुसतं राजे पुन्हा जन्माला या असं म्हणून जमत नाही. राजे पुन्हा जन्माला या हे आपण जिजाऊलाच म्हणू शकतो, आणि जिजाऊच नाही तर राजे कुठून जन्माला येणार? तुम्ही जर पोटातल्या पोटात पुरी मारून टाकल्या तर राजे कसे जन्माला येणार? त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्त्रियांना अधिकार दिले पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये दिले होते. 1700 ते 1707 या कालखंडामध्ये महाराणी ताराराणी आपलं गादी चालवली आहे. आता सरपंच झाले म्हणून आदल्या उडीत आहो, आता तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष झाले लय भारी वाटते, आता राष्ट्रपती झाले म्हणून भारी वाटते. अरे किती मोठं साम्राज्य आहे. इतिहासामध्ये कुणाला वाचायला वेळच नाही हो. आणि म्हणून अशा जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाच्या कार्यक्रम आयोजित करणं काळाची गरज आहे. तुम्हाला वाचणं होत नाही ना, ज्यानं वाचलं त्याला बोलवा की ह्याच्यामध्ये इरिश्री नाही होत. आज हा व्याख्याता बोलला काय, आम्ही आता ह्याला बोलू,
आम्ही त्याला बोलू. ह्या चांगल्या गोष्टीमध्ये तुमची इरिशिरी मंडळांची झाली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं खरा जो महापुरुष आहे त्यांचा विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचेन असं म्हणता येईल. वा, 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 सर. तर आपण म्हणू शकतो की युवा पिढीला युवा पिढीचे जे विचार आत्ताचे आहेत ते आपल्या रायरी पुस्तकातून त्या युवा पिढीपर्यंत पोहोचवता येतील आणि या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून पोहोचतातच आहेत. सर, आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे ती ग्रामीण भाषेमध्ये आहे, वऱ्हाडी भाषेमध्ये आहे. मग आणि तरी सुद्धा म्हणजे एवढी भाषा काही काही सर्वांना ही लगभग रिलेट होत नाही ती, म्हणजे वाचताना वगैरे काही शब्द वगैरे हे वऱ्हाडी भाषेतले असल्यामुळे तरी देखील अत्यंत कमी वेळामध्ये ह्याच्या बऱ्याचशा अशा प्रती झालेल्या सुद्धा आहेत. आत्ताच एक नवीन आवृत्ती सुद्धा आलेली आहे. मग या भाषेबद्दल तुम्ही काय सांगाल की ग्रामीण भाषा निवडण्याचं त्याचं सगळ्यात मुख्य प्रामुख्यानं कारण काय की जे ओरिजिनल असतं ना तर ते ओरिजिनल स्वरूपातच तुम्हाला मांडता आलं पाहिजे. म्हणजे जर ही गोष्ट एका गावात घडलेली आहे तर त्या गावातली भाषाच मला रिप्रेझेंट करावी लागेल ना. मी थोडी त्याला पुणेरी भाषा किंवा तुमची प्रमाण भाषा म्हणतोय एक, तसं काय भाषेचं असा डिवायडेशन नसतं बरं का. कारण मला असं वाटतं की मला जर कोणी विचारलं की तुमच्यासाठी सगळ्यात भारी भाषा कोणची, तर मी त्यांना स्पष्टपणे एवढंच सांगतो की मला माझ्या आईनं जी भाषा शिकवली ती जगातली सगळ्यात भारी भाषा आहे. आणि प्रत्येकानं ही गोष्ट हृदयामध्ये ठासून ठेवली पाहिजे. उगा कुणीतरी लय छान बोललं म्हणून लगे आपण त्याच्या प्रेमात पडतो. तो छानच बोलतो, त्याला सॅल्यूट करू, म्हणून आपली भाषा खराब नसते. म्हणून मी रायरी कादंबरीमध्ये दोन्ही भाषा तुम्हाला अनुभवायला मिळतात. मी तृतीय पुरुषी लिहिलेली कादंबरी म्हणजे मी दुसऱ्यांबद्दल लिहितो. ज्यावेळेस मी त्यांच्याबद्दल सांगतो त्यावेळेस प्रमाण भाषा वापरली, पण ज्यावेळेस कथानकातला दोन पात्रामधला संवाद आहे तो गावरान गावठी मराठी भाषेतला आहे, जो की आमची ओरिजिनल भाषा आमच्या सोलापूर बार्शी परिसरातली. काय करायला लागला, खायला लागला, इकडे ये तिकडे ये. आता सुद्धा मी इंटरव्ह्यू मध्ये जी सगळी माझी भाषा आहे त्याच्यात थोडीशी तुम्हाला प्रमाण दिसेल, पण ज्यावेळेस मी खुलतो ना बोलताना तेव्हा मी माझ्या अवकादीवर येतो भाषेच्या. आणि माझ्या लोकव्याख्यानामध्ये सुद्धा मी जी माझी ओरिजिनल भाषा आहे जी आईनं मला शिकवलेली मी त्याच भाषेत व्याख्यानं करतो. एकदा खूप चांगला किस्सा आहे, मला अमेरिकेला व्याख्यान करायचं होतं. मी महिनाभर खूप त्याची प्रॅक्टिस केली. इंग्लिश भाषा केली असेल तुम्ही. सो आय वॉन्ट टू स्प्रेड माय थॉट्स इन इंग्लिश, सो आय प्रिपेअर वेल. पण पुन्हा त्यांचा फोन आला की नाही इंग्लिशमध्ये नाही बोलायचं, तुम्ही तुमची जी ओरिजिनल गावरा नाही का त्यातच बोलायचे सर. एवढं भारी वाटलं ना यार, कुणीतरी असं बांधून ठेवलेलं असावं तुम्हाला कुणीतरी सोडावं. म्हणजे इतकी भारी गोष्ट आहे ना की आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत जी सांगता येते ना, आईच्या भाषेत, दुसऱ्या कोणत्याच भाषेत सांगता येत नाही. आणि आता तर एवढं जग जवळ आलेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे की आपण हा इंटरव्ह्यू मी मराठीत बोलतोय तर पटकीन लगेच खाली कॅप्शन सुद्धा इंग्लिशमध्ये येऊ शकतात ऑटोमॅटिक. म्हणजे भाषा हे बॅरियर राहिल्या का आता नाही. मी बाहेर जरी गेला तरी तुम्हाला दुभाषा मिळू शकतो, तसले ट्रान्सलेटर आलेत ऑटोमॅटिक. त्यामुळे तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम करा. आणि ह्या रायरीच्या माध्यमातून मी माझ्या भाषेवर प्रेम केलंय, माझ्या आईच्या भाषेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या गावकुसातली, वड्या वगळीची, दगडातली, मातीतली, चिखलातली, त्या पानातली, फुलातली, जनावरातली ही भाषा, ती हुंकार हे अजरामर करण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून या ठिकाणी केलाय. म्हणून ते रिलेट होतंय. लोक वाचताना म्हणतात आम्हाला वाचतच नाही, आम्ही वाचायला लागलो, आम्हाला वाटतं की आम्हीच बघायला लागलो. लक्षात घ्या, कादंबरी कधी श्रेष्ठ ठरते ज्यावेळेस वाचकाला आम्ही वाचतोय असं वाटलं नाही पाहिजे, त्याला असं वाटलं पाहिजे मी जगतोय, त्यावेळेस समजायचं कादंबरी श्रेष्ठ ठरली. आणि रायरी त्याला खरी उतरलेली आहे. सर, रायरी ही जी कादंबरी आहे ती रायरी कादंबरी वास्तववादी तुम्ही लिहिलेली आहे, म्हणजे जरी काल्पनिक असली तरी ती वास्तववादी वाटते. बरोबर. मग यामध्ये जे मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे त्यांचं, मग तो युवा पिढीला आजची राजकीय जी लोक आहेत ती कसा वापर करून घेतात, त्यांच्या जे विचारांचं जे झालेलं असतं तर ते कसं काय त्यांचा युवा पिढीचा वापर केला जातो. हो, अगदी बरोबर. मी पहिल्यांदा तर ह्या मताचा आहे की राजकारण एक अशी गोष्ट आहे का जिथून आपली सगळी सूत्र हलतात, जिथून पॉलिसीज तयार होतात आणि जिथून सगळे निर्णय जे आहेत आपल्या भविष्याचे ते राजकारणामधूनच होतात. त्यामुळे मी राजकारणाचा हेट करणारा माणूस नाही, मी राजकारणावर प्रेम करणारा माणूस आहे. आणि राजकीय नेत्यांवर सुद्धा प्रेम करणारा माणूस आहे. सगळेच वाईट नाहीत. जे भ्रष्टाचार करतात प्रचंड, जे चांगल्या युवकांची कार्यशक्ती क्रयशक्ती असणाऱ्या युवकांना नुसतं कामाला जुंपून त्यांच्यावर आपल्या स्वतःच्या लेकरांची माडी बांधतात, स्वतःचे बंगले बांधतात, स्वतःच्या जमिनी घेतात, त्यांना आपला विरोध आहे. आणि बहुतांशी तेच आहेत. मग आता युवकांनी काय केलं पाहिजे, ही जागा कोणासाठी कायम नसली राहील पाहिजे. मग आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, मी तर म्हणतो की ज्याला राजकारण द्यायचंय त्यानं तर एक ग्रंथ म्हणून रायरी कादंबरी वाचायला पाहिजे. कारण याच्यामध्ये काय केलं, एक फ्रेमवर्क दिलेला आहे मी. कारण ह्याच्यात जो आप्पा नावाचा कॅरेक्टर आहे हा गावातला एक सुशिक्षित बेरोजगार तरुण, एक शेती करणारा तरुण, पण त्याचा प्रवास हा आमदारकीपर्यंत येऊन ठेपतो आणि आमदारापासून तो राज्यमंत्रीपर्यंत, मंत्रालयापर्यंत मजर मारतो. आणि हे सगळं घडतं हे वास्तववादी, म्हणजे ह्यात कुठे नाटकी वाटणार नाही. अशा कितीतरी घटना ऑलरेडी महाराष्ट्रात घडलेल्या आहेत की सर्वसामान्य कुटुंबातून नाही का तो असा एकदम मोठ्या मंत्री लेवलपर्यंत गेला. हे मग आत्ताच्या युवकांनी का नाही करायचं. आणि कवर तुम्ही नुसता प्रचार करत बसणार.
प्रचार करत राहणं काळाची गरज आहे, कार्यकर्ता होणं काळाची गरज आहे, पण कार्यकर्ता होता होता एक दिवस नेता होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. हे जोपर्यंत आमच्या युवकांना कळणार नाही तोपर्यंत राजकारणातल्या ठराविक माणसं आपल्याला नुसती वापरून घेत राहणार. आणि तुझ्यात तेवढी क्षमता तयार झाली ना, मग तू आता जा ना, तू उभार ना. पुन्हा त्याच गोष्टी आहेत की जे मातब्बर प्रस्थापित असतात त्या प्रत्येकाला वाटत असतं की ह्यानं वरी नाही आलं पाहिजे, ते दाबण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आता मला सुद्धा कधी कधी नाही का एखादं व्यासपीठ मिळालं का मी गाजवून टाकतो असं एकदम खतरनाक. मग काही जण त्याच्यामुळे सुद्धा बोलवत नाहीत की समजा मी गेलो आणि मी जर सगळं गाजवलं तर मग ज्यांनी बोलवलंय त्यांचं काय होणार. असा विचार नाही झाला पाहिजे रे. विचारचं सामर्थ्य इतकं महान आहे, महत्तम आहे की समोरच्या व्यक्तीला तुम्हाला जर प्रबोधनाच्या मार्गातून काहीतरी उत्तेजित करायचं असेल तर चांगली माणसं बोलवली पाहिजे. तुमचीच हवा होती त्यात. पण आताचे राजकीय जे पुढारी आहेत तर त्यांनी देखील नवनवीन नेतृत्वाला संधी देणं काळाची गरज आहे, त्यांना पुढं आणणं काळाची गरज आहे. आणि मग एक पिढी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, हे असं पिढ्यानपिढ्या जे चालू आहे त्याच्यामध्ये आत्ताचे जे कार्यकर्ते म्हणून प्रचंड शक्तीचे संताजी नावाचे युवक आहेत, आपल्या कॅरेक्टर आहे संत्या. तर असले सगळे संत्या आहेत. त्या संत्याने एकदा हे पुस्तक वाचलं पाहिजे. 100% ते आमदारकीला दुसरा फॉर्म भरल्याशिवाय राहणार नाही. सर तुम्ही सकाळमध्ये सप्तरंगामध्ये धसुडी नावाचा एक लेख लिहिता, त्याबद्दल काय सांगाल? कारण सप्तरंगासारख्या टायटलमध्ये लिखाणाचं मिळणं, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्याबद्दल खरं तर सकाळचे संपादक सम्राट फडणीस सरांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की माझ्यासारख्या एका 35-36 युवकावर एवढी मोठी जबाबदारी त्यांनी टाकली. अर्थात माझा त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल लिखाणाचा, म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी दिली आणि त्याला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. धसुडीच्या माध्यमातून सकाळ सप्तरंगमध्ये दर रविवारी 6 नंबर पानावर जी माझी प्रकाशित होते, आजपर्यंत अनेक विषयावर अशा विषयावर लिहिलं की जे विषय आजपर्यंत मेनस्ट्रीममध्ये कधी लिहिलेच गेले नव्हते. आणि मला त्यांनी मोकळीक दिली की तू असं काहीतरी लिहि की एक वेगळी टेस्ट नाही का. आता आपण जसं नाही का भूक लागली की तुम्ही 100 तुमच्या समोर हॉटेल्स असतात, कुठं जाऊ, आणि सगळीकडे जेवणच मिळणार आहे तुला, पण तरी पण तुम्ही चॉईस असते. तर तसं धसुडीच्या माध्यमातून एक जे वाचक आहेत महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या जगभरातले, त्यांना एक वेगळी टेस्ट अनुभवायला मिळाली माझ्या लिखाणाची. आता मी सुद्धा जेवढा सगळे लेखक वाचले, आता सुरेश भाटांना मी वाचलं, गदी माडगुळकरांना वाचलं, पु ल देशपांडेंना वाचलं, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना वाचलं, बाबासाहेब आंबेडकरांना वाचलं. सगळ्यांचं वाचन करत असताना त्यांची एक टेस्ट तयार झालेली असते वाचनाची. जसं की आता मी बोलतोय, माझ्यासारखा दुसरा अजून 100 वक्ते आहे ना, माझ्यासारखा सेम अजिबात बोलू शकत नाही, कॉपी करण माझी, पण माझ्यासारखं बोलू शकत नाही. मी माझं स्वतःचं विकसित केलं एक अभिव्यक्ती. तसं प्रत्येक लेखकानं सुद्धा त्याची एक टेस्ट तयार केली पाहिजे आणि ती टेस्ट मला तयार करता आली धसुडीच्या माध्यमातून. हे सगळ्यात मोठं समाधान आहे माझं. आणि या माध्यमातून मी धसुडीच्या सर्व वाचकांना मनापासून आभार देतो की रोज नाही का दर रविवारी धसुडी आली की तिथून पुढे 1-2-4 दिवस त्याच्या प्रतिक्रिया चालू राहतात. अगदी मला सगळ्यांना थँक्यू म्हणणं होत सुद्धा नाही. आणि खूप चांगले चांगले विषय आहेत. सर्वांनी देखील सकाळ सप्तरंगाची धसुडी तिथं वाचली पाहिजे. वर्तमानपत्रात तर वाचलीच पाहिजे. तसं शक्य नाही झालं तर मी माझं इंस्टाग्राम, फेसबुक, त्यानंतर ट्विटर याच्यावर सुद्धा मी ते सगळं शेअर करत असतो आणि जास्तीत जास्त चांगला विचार पोचावा यासाठी प्रयत्न करत असतो. कारण वाईट विचारांना पंख असतात, चांगल्या विचारांना पाय सुद्धा नसतात. आणि हा चांगला विचार आहे. आणि ही जी मुलाखत आहे आजची, हा सुद्धा त्या चांगल्यातलीच एक गोष्ट आहे. खूप खूप आभार सर, तुम्ही मुलाखतीला एवढा मोठा दर्जा दिला त्यासाठी. आणि सर एक विचारू इच्छिते की रायरी तर आपल्या प्रेक्षकांना वाचकांना आवडतेच आहे, तर रायरी नंतर अजून कशावर लिहायची इच्छा आहे, काय अजून डोक्यात तुमच्या आहे कल्पना? खरं सांगू का, कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं, एका खोलीत बंद करून आपलं नुसतं लिहितच बसावं. पण मला असं वाटतं की खूप माझ्यातला लेखक काही अंशी मी माझ्या म्हातारपणासाठी थोडासा राखीव ठेवलाय. कारण रिटायरमेंट नंतर नाही का थोडासा ती वेळ मिळेल मला लिहायला. त्यामुळे भारी भारी गोष्टी तोपर्यंत येत राहतील. जोपर्यंत हात आता माझा थर कापतंय तोपर्यंत तर लिखाण चालूच राहणार आहे. आणि हात थरथर कापल्यानंतरही लिखाण चालू राहणार आहे, कारण टेक्नॉलॉजी तेवढे पुढे गेलेली आहे. नुसतं मी बोललं तरी टाईप होत आहे आता. म्हणून हे शेवटच्या श्वासापर्यंत लिखाण चालू राहणार आहे. पुढचे प्रोजेक्ट म्हणतील तर आता जी धसुडीचा मी उल्लेख केला, तर धसुडीचं एक पुस्तक स्वरूपात ते यावं अशी प्रचंड हजारो माझ्या वाचकांची इच्छा आहे. त्यामुळं मी सकाळला सुद्धा विनंती करणार आहे आणि त्यांनी नाही केलं तर मग आपण पण एक धसुडी नावाचं एक सगळ्यात उत्कृष्ट, ज्या एकाच पुस्तकात तुम्हाला 100 वेगवेगळे विषय अतिशय चांगल्या सोप्या भाषेत वाचायला मिळतील असं धसुडी हे पुस्तक पुढच्या वर्षी माझं प्रकाशित होणार आहे. हे मी इन ॲडव्हान्स पहिल्यांदाच आज या आपल्या न्यू एरा पब्लिकेशनच्या माध्यमातून मी घोषित करतोय. आणि खूप सारं लिहायचंय, जे जे टोचतंय, जे जे बोचतंय आणि जे जे पटत नाही त्या सगळ्या गोष्टीवर जरा बोट ठेवून भाष्य करायचंय. अर्थात हे करत असताना मला खूप वेळ जिवंत राहायचंय.
कारण काय माहिती आहे का, आमच्या क्षेत्रामध्ये लोकांचं वाचकांचं प्रेम जे आहे ते तुम्हाला ठेवणारच आहे, त्यामुळे तुमचं लिखाण देखील नाही, जिवंत त्याबद्दल असणार आहे. थँक्यू. ते तर खूप आहेच. ब्लेसिंग्स, म्हणजे आज जेवढं सगळं मिळतंय ना मला, हे त्यांच्या ब्लेसिंग आहेत. पण सांगू का, ह्या क्षेत्रामध्ये, व्याख्यान क्षेत्रामध्ये एक शब्द जर तुमचा चुकीचा गेला तर माहित नाही कोणत्या गुळीवर तुमचं नाव लिहून ठेवलंय. हो. मग मला सुद्धा तसं वाटतं की कधी कधी अशा गोष्टी येतात का मला टोकाच्या मांडाय वाटतात, पण पुन्हा तेच आहे की कोणत्या तरी गुळीवर आपलं नाव लिहून ठेवलेलं आहे. आणि मग मी त्या विचाराचा नाही, काय भ्यायचंय, मरणाला भ्यायचं नाही, मेलो तर मेलो, पण आपण आपलं सोडायचं नाही, चुकीचं आहे. तुम्ही जास्त, तुमच्यासारख्या माणसाने समाजात जास्त वेळ दीर्घकाळ जिवंत राहणं ही समाजाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही वेड काहीतरी धाडस करून पटकीन लगेच मरून जायचं याला अर्थ नाही. आणि म्हणून थोडीशी माझी भूमिका जी आहे की शिवचरित्रातली जी आहे की जिथं आपल्याला धोका वाटतो तिथं 4 पावलं थोडं मी मागं टाकत असतो. आणि झेप घ्यायची म्हणलं का अशी ढान टाकत असतो ना की चित्ता सुद्धा कमी पडला पाहिजे. आणि हे मग आपण काय नाही शिकायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुआघाड्यावर काम केलंय, त्यामुळे मी लेखक आहे, वक्ता आहे, चित्रकार आहे, इन्फ्लुएन्सर आहे, कवी आहे, काहीच नाही रे. शिवाजी महाराजांनी जे काम केलंय का अद्वितीय, त्याची जी पायाची धूळ आहे का, त्या धुळीचे 100 जे कण, 1000 कण पडतील ना, त्यातला एक कण आपण आपल्या ह्या मेंदूच्या तिथं लावायचा आणि आपण काम करायचं. आपण इतिहास घडवू शकतो जे आम्ही घडवलाय, आणि इथून पुढे सगळ्यांनी सुद्धा घडवावा, या माध्यमातून माझी विनंती. वा सर, वा सर. रायरी काय आहे, एका स्टेटमेंटमध्ये किंवा वाक्यामध्ये काय सांगाल आपल्या वाचकांना? रायरी हे शिवचरित्र नावाचं सॉफ्टवेअर आहे जे प्रत्येक युवकानं त्याच्या ह्या मनुष्यदेह नावाच्या हार्डवेअरमध्ये इन्स्टॉल केलं पाहिजे आणि एक चांगला युवक म्हणून पुढं आलं पाहिजे. वा सर, वा. सर, आज न्यू इयर पब्लिकेशनच्या या तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इथे एक मुलाखतीसाठी संधी दिली. पण जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी सांगितलं गेलं तेव्हा मोस्टली आपण फॉर्मल वगैरेची अपेक्षा करतो. तुम्ही व्याख्यान करते आहात, ठीक आहे, मान्य आहे, पण त्या पोशाखात, त्या अटायरमध्ये येण्याचं काय रिझन आहे? नाही, ही माहिती आहे का, एक सेवा आहे. ही जी माझ्या खांद्यावरची शाल आहे, ह्याला एक अधिष्ठान आहे विचारांचं. ही ज्या वेळेस माझ्या अंगावर पडते, माझ्या खांद्यावर पडते, त्यावेळेस एक जबाबदारी असते. ही शाल नाही, या शालीत जेवढे धागे आहेत का, ते प्रत्येक धागा म्हणजे माझा एक एक श्रोता आहे, आणि ही मी स्वतःची व्याख्या घालून दिलेली आहे. हे एक आत्मीयता आहे. म्हणून मी ज्यावेळेस लोकव्याख्याता म्हणून त्या स्टेजवर जातो, त्यावेळेस ही शाल ज्यावेळेस माझ्यावर असते ना, त्यावेळेस विशाल गरड अजिबात नसतो. तिथं फक्त लोकव्याख्यानकार जिवंत असतो. आणि मग हे जे अटायर आहे, आता लोकांना वाटतं की ते नाही का थोडीशी शायनिंग वाटते, त्यानंतर भारी वाटते, अटायर असला पाहिजे. मुळात वक्त्यानं ह्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की तो कसा दिसतो, ह्याला प्रचंड महत्त्व आहे. कारण सगळ्याच्या नजरा तुमच्याकडे असतात, तर तुमचा थोडासा युनिकनेस असला पाहिजे. तर म्हणजे माझेच प्रेक्षक सगळे म्हणतात की कधी कधी मला मेसेज टाकून म्हणतात की सर, येताना तुम्ही त्या अटायरमध्ये या. त्यामुळं लोकव्याख्यानकार म्हणून हा माझा एक अटायर आहे. आणि ह्याचं शास्त्रीय कारण असं की आपलं जे अख्खं वर्ष असतं त्याच्यामध्ये मोस्टली 6-7 महिने थंडीच असते, आणि आमचे मोस्टली कार्यक्रम संध्याकाळी असतात, आणि सायंकाळचे कार्यक्रम म्हणले की थोडीशी थंडी असते वातावरणात. वक्त्याच्या शरीरात जर थंडी घुसली थर कापते, त्याचं जे शरीर आहे ते वॉर्म राहिलं पाहिजे नेहमी, आणि तुमच्या वॉर्म बॉडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुमचं शब्द फेक होते. हे त्याच्या मागचं खूप मोठं शास्त्रीय कारण आहे, जे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शाल वापरायचे, अमिताभ बच्चन शाल वापरायचे, राजीव गांधी शाल वापरायचे, आणि माझ्या तर नावातच शाल आहे की विशाल. आणि त्यामुळं माझं आणि शालीचं हे प्रचंड जुनं नातं, हे आत्ताच नाही, गेल्या 10-12 वर्षापासून मी ते पाळलंय. तर एक अटायर म्हणून पण हा पोशाख आहे, आणि याच्या मागचे शास्त्रीय कारण हे तुम्हाला मी सांगितलं. हो हो. तर आज आपण लोकव्याख्यानकार विशाल गरड यांचा पूर्ण प्रवास ऐकला. त्यांची आपण व्याख्यान ऐकली असतील, पण त्यांचं जे व्याख्यान आपण ऐकलीच असतील, पण त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला ऐकायला मिळाला. तर खूप खूप आभार सर, तुम्ही इथे आलात, आणि पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या व्याख्यानासाठी खूप खूप शुभेच्छा. जसं तुम्ही म्हणालात की तुमचं नवीन पुस्तकाविषयी जी कल्पना आहे ते देखील लवकरच यावं, आणि पुन्हा आपली इथे भेट व्हावी, यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, खूप आभार. तुमचेही मनापासून आभार. न्यू इरा पब्लिकेशन आज या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून रायरीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल न्यू इरा पब्लिकेशनची सर्व टीम, त्यांचे आभार. प्रियांका, तुझे मनापासून आभार. आणि आपला हा सगळा जो मुलाखतीचा हा सगळा विषय आहे, हा ज्याने चित्रित केला, त्या सर्व आपल्या सिनेमॅटोग्राफरचे आभार. हे जे एडिट करणार आहेत ते एडिटरचे मनापासून आभार. कारण ह्या माणसांमुळे आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे फक्त आपण नाही का कॅमेऱ्याच्या पुढच्या माणसाचे आभार मानण्यापेक्षा कॅमेऱ्याच्या पलीकडे असणारे आपल्या सर्व टीमचे देखील मी मनापासून आभार मानतो, आणि धन्यवाद. खूप खूप आभार. सो पुस्तकातली जे आपले, तुम्ही पुस्तकं वाचतच असाल, तर लेखकांविषयी तुम्हाला जर असे वेगवेगळे व्हिडिओज पाहायचे असतील, त्यांचे संवाद ऐकायचे असतील, तर न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुस्तकं तुम्ही वाचत राहा, तर पुस्तकांविषयी प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला तुम्ही कळवू शकता.
तर रायरी या पुस्तकं जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल, अनेक लोकांनी वाचलं देखील असेल, तर पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि नंबर देखील दिलेला आहे. या नंबर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.